छत्रपती संभाजीनगर महावितरणच्या अधिकाऱ्यांचा आणि बोगस कंत्राटदारांचा संगनमताने व्यवहार सुरू असल्याचा आरोप प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर शिंदेंनी केला। या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास प्रहारकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। गॅस सिलेंडर टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने अमरावतीत आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। मुस्लिम समाजाचे एसीबीचे 5% आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये 17 एप्रिलला मुस्लिम समाज रस्त्यावर उतरणार आहे। मुस्लिम आरक्षण कृती समितीने याबाबत माहिती दिली। पुणे जिल्ह्यातील डिंबे धरण परिसरात बेकायदेशीरपणे सागाची झाडं तोडल्याचा आरोप होतोय। हा परिसर पेसा क्षेत्रात मोडतो, त्यामुळे कारवाई करण्याची मागणी होते। कोल्हापुरात काही गुन्हेगारी वृत्तींमुळे रिक्षा व्यवसाय बदनाम होत असल्याचा आरोप होतो। या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला। गेल्या काही दिवसात महापुरुषांच्या पुतळ्यावरून अनेक ठिकाणी वाद झाले। या पार्श्वभूमीवर महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं, असं आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केलं। जळगावात शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत शिक्षण अधिकाऱ्यांनी यावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं। अकोल्यात नाल्याच्या पाण्याचा वापर करून खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणारे व्यावसायिक सांडपाण्याच्या नाल्यातून पाणी भरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भिवंडीत प्रशासनाविरोधात शेतकरी संघटनेने प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। विविध नागरी समस्या आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले। घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। या विरोधात श्रीरामपुरात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करत घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली। हिंगोलीत वंचितने गॅस टंचाई विरोधात मोर्चा काढला। नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीवर उपाययोजना करण्याची मागणी करत पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जळगावात शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली। पारोळा शेतकरी संघाबाहेर रांगेत नंबर लावण्यावरून हाणामारी झाली। ज्वारी मका नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेने शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती। नाशिक जिल्ह्यातील येवला लासलगाव एसटी आगारांसाठी 56 कोटींचा निधी मंजूर झालाय। शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निधी मंजूर केला। भंडाऱ्यातील सालई खुर्द इथे घराला भीषण आग लागली। आगीत घर भस्मसात झालं असून 508 ठार झाले। छत्रपती संभाजीनगरात भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा होतोय। स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं। गॅस टंचाई विरोधात बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं। चूल पेटवून भाकरी थापत आंदोलन करण्यात आलं। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी आणि मका खरेदीच्या नोंदणीला सुरुवात झाली। नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली। वाशिममधील अडोळी ग्रामस्थ 4 दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन करताय। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा अशा विविध मागण्यांकरता ग्रामस्थ आंदोलन करताय। आंबेगाव तालुक्यात शेतमजुराच्या घराला आग लागली। घरातील सर्व साहित्य जळालं। 10 ते 15 शेळ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। धुळ्यातील नवापूर पिंपळदे रस्त्यावर शेतमालाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाला। अपघातात चालक जखमी झालाय। ट्रॅक्टरचं शेतमालाचं नुकसान झालंय। आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आई आसराबाई मुंडे यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर मुंडे परिवारानं घरासमोरील अंगणात वृक्षारोपण करून त्या ठिकाणी अस्थिविसर्जन केलं। यावेळी तुकाराम मुंडेंनी आईच्या आठवणींना उजाळा दिला। बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांनी त्यांचा आगामी चित्रपट 13 साई या टीमसह साई समाधीचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला।